नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला बनवायचे मिठाई. कधीही बनवू शकता, अगदी झटपट होणारी. त्यासाठी आपल्याला 1 ग्लास दुधामध्ये काय घालणार आहे आणि कशापासून बनवणार आहे मिठाई, व्हिडिओ संपूर्ण पहा. अगदी घरच्या साहित्यामधली मिठाई. कलरही सुंदर आहे आणि दिसायलाही भारीच, खायलाही तेवढीच अप्रतिम. आपल्याला घ्यायचे आहे इंद्रायणी तांदूळ 1 वाटीभर. 1 वाटीभर इंद्रायणी तांदूळ घेतल्यानंतर त्यापासून आपल्याला मिठाई बनवायची आहे. इंद्रायणी तांदळाचा सुवास अगदी अप्रतिम येतो. जरी भात शिजत असला तरी शेजाऱ्याला वास जाईल असा इंद्रायणी तांदळाचा भात होतो. पण त्यापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे तांदळापासून. 1 लोखंडाचं पॅन घ्यायचं आहे आणि तूप घालून घ्यायचं आहे. 1 चमचा तुपावरती आपल्याला इंद्रायणी तांदूळ भाजून घ्यायचे आहे. स्वच्छ साफ करून घ्यायचे आहेत. त्याच्यातला काही केर कचरा असेल तो काढून टाकायचा आणि धुवून तसाच आपल्याला भाजून घ्यायचा आहे. मैत्रिणी, धुवून भिजत वगैरे काही ठेवायचा नाही. फक्त धुवून आपल्याला परतून घ्यायचं आहे. ते सुद्धा 1 चमचा तुपामध्ये. आणि कुठपर्यंत परतायचं आहे हे सुद्धा लक्षात घ्या. आपला तांदळाचा कलर बदलेल आणि थोडासा तांदूळ फुलायला लागेल तोपर्यंत छान आपला परतून घ्यायचा आहे. जरी आपण धुवून घेतलेला तांदूळ असेल तरीसुद्धा परतल्यानंतर छान कोरडा होतो आणि फुलला जातो थोडासा. जोपर्यंत तांदूळ फुलत नाही तोपर्यंत आपल्याला परतायचा आहे. सारखं हलवत राहायचं आहे, जळून द्यायचा नाही, नाहीतर आपल्या मिठाईला कडवट वास येईल आणि कलरही बदलेल. आता छान आपले तांदूळ खरपूस असे भाजून झालेले आहेत. पहा तुम्ही, कलरही बदललेला आहे आपल्या तांदळाचा थोडासा आणि फुलायला लागलेला आहे. सतत हलवल्याने खाली लागत नाही तांदूळ. हे पहा झालेले आहे. आता तुम्ही कलर पाहू शकता तांदळाचा कसा आलेला, थोडासा ब्राऊन कलर, आणि तांदूळ थोडा फुलला गेला आहे. पहा, ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून तांदूळ काढून घ्यायचे, थंड व्हायला. थंड करून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत. झटपट होणारी रेसिपी आहे, पण महागड्या मिठाईच्या दुकानात मिळणाऱ्या त्याच्यापेक्षाही अगदी छान बनते. ते सुद्धा आपल्या घरच्या घरीच. आता मी एक परत पॅन ठेवलेलेच आहे. त्यामध्ये मी बदाम, खोबरं, सुकं खोबरं आहे आणि बदाम आहे, ते सुद्धा भाजून घ्यायचे आहेत. भाजल्यानंतर आता सुकं खोबरंही घालून घेऊ साईडला. हे पहा, सुक्या खोबऱ्यालाही पटापट हलवत राहायचं आहे. आता तांदूळ थंड झालेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यात आपण वाटून घेऊ. मैत्रिणींनो, अगदी बारीक वाटायचं आहे, जास्त मोठं वगैरे काही ठेवायचं नाही. आणि पटकन वाटला जातो कारण ते छान परतून घेतलेले आहेत तांदूळ. आता तांदूळ वाटल्यानंतर आपल्याला जे आपण बदाम आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचं आहे. कारण त्याचा सुद्धा स्वाद ह्या मिठाईमध्ये अप्रतिमच येतो. तुम्ही कधी पाहिले का तांदळापासून मिठाई? नसली पाहिली
तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा। आता तांदूळ वाटून घेतलेले आहेत, बदाम आणि खोबरंही वाटून घेतलेलं आहे, त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। छान मिक्स करायचं, चमच्याने करा, हाताने करा, कशानेही करू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे। आता परत पॅन ठेवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 ग्लासभर दूध ओतायचं आहे। ग्लासभर दूध पुरेसं आहे, अगदी झटपट होणारी रेसिपी। आणि 1 वाटी साखर, आपण जी वाटीने तांदूळ मोजून घेतलं त्या वाटीपेक्षा थोडी कमी साखर घ्यायची। आणि तुम्हाला जर गोड हवं असेल तर सेमसुद्धा घेऊ शकता। आता दूध गरम आहे, हे गरम केलेलं कच्चं दूध नाही, त्यामुळे आपल्याला जास्त उकळी वगैरे घेत बसायचं नाही। थोडं गरम झालं का आपल्याला प्रोसिजर चालू करायची आहे। आता दूध गरम झालं का त्यामध्ये आपल्याला वेलची पावडर आणि सुंठ पावडर घालून घ्यायचे आधी, म्हणजे दुधामुळे छान घोळली जाईल आणि मिठाईला सुगंधही भारीच येईल। पहा, आपलं दूध आता थोडं गरम व्हायला लागलेलं आहे। ह्या स्टेजला आपल्याला घालायचं आहे वेलची पावडर आणि सुंठ पावडर। मिक्स झाल्यानंतर थोडंसं कलरफुल आहे, म्हणजे आपला खाण्याचा कलर, तो सुद्धा चिमूटभर घालून घ्यायचा। जर तुम्हाला कलर वापरायचा नसला तरीसुद्धा ही रेसिपी तेवढीच चांगली दिसणारी आहे आणि खायला काहीही फरक पडणार नाही, फक्त पांढरा कलर येईल। आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपलं जे आपण मिश्रण करून ठेवलं होतं तांदळाचं आणि खोबरं आणि बदाम, हे घालून घ्यायचं आहे आणि गुठळ्या न होता सारखं हलवत राहायचं आहे, कारण आपल्याला गुठळ्या होऊन द्यायच्या नाही। जसजसं तुम्ही हलवत राहील तसं तसं गुठळ्या मोडल्या जातील। अप्रतिम चवीची आणि दिसायला 1 नंबर अशी मिठाई होणार आहे। तुम्हाला वाटत असेल का हे पातळ मिश्रण दिसतंय, पण नाही, दुधामध्ये आपलं तांदूळाचं पीठ शिजलं जाईल तर हे अगदी घट्ट होईल। मैत्रिणींनो, तुमच्या मैत्रिणीशी सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, कारण घरच्या घरी मिठाई बनवली तर सगळ्यांनाच आवडते आणि तेवढीच शुद्ध, काहीही भेसळ न करता रेसिपी तयार होते। खायला सुद्धा तेवढीच अप्रतिम लागणारी। तुम्ही पाहू शकता, आता घट्टपणा आलेला आहे आपल्या रेसिपीला। थोडंसं अजून शिजवून घ्यायचं आहे। तांदूळ आपले भाजून घेतले आहे म्हणून काहीही प्रॉब्लेम येणार नाही, शिजायला झटपट शिजला जाईल। फक्त हलवत राहायचं आहे, आपण खाली लागू द्यायचं नाही। तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल। लहान मुलांपासून मोठ्यांपासून दात नसणाऱ्या माणसांना सुद्धा पटकन खाणारी यावी अशी रेसिपी आहे। थोडीशी वाफ काढून घेऊ मंद आचेवरती, म्हणजे त्याचं टेक्स्चर छान येतं। हे पहा, अगदी कोरडं झालेलं आहे। पहा, तुम्हाला आवडली तर नक्की करून पहा। आता 1 ताट घ्यायचं आहे, त्यामध्ये तूप लावून घ्यायचं आहे। तूप लावल्यानंतर आपल्याला मिश्रण ओतून घ्यायचं आहे।
हे पहा, सुंदर असं मिश्रण झालेलं आहे, घट्टपणा आलेला आहे. तुम्हाला हाताने जर थापता नाही आलं तर चमच्यानी थापा, कलथ्यानी, काविलत्यानी म्हणजे. कारण आम्हाला आता सवय झाली गरम हाताला चटके न बसता आम्हाला काही वाटत नाही. बऱ्याच वर्षांचा अनुभव असल्यामुळे हाताला चटका बसत नाही. असं थापून घेतल्यानंतर आपल्याला ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. पण वड्या कधी पाडायच्या आहेत? थोडं थंड झाल्यानंतर. लगेच वड्या पाडायच्या नाही. आता त्याच्यावरती आपण थोडंसं खोबरं, तुम्हाला वाटलं तर आणखीनही ड्रायफ्रूट्स घालू शकता वरती आणि वड्या पाडून घेऊ शकता. थंड झाल्यानंतर वड्या काढून घ्यायच्या आहेत आणि छान सर्व करायच्या आहेत. नक्कीच हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि कमेंट करा. आणि ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा ह्याच्यात काय बदल करायचा असेल ते सुद्धा सांगू शकता. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी रंजना किचनला नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. तुम्ही माझ्या रेसिपी करून पाहता का? त्या आवडतात का? आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता हे सुद्धा कळवा. आता वरून छान सजावट झालेली आहे आपल्या वड्यांची. आणि थोडंसं थंड व्हायला अजून पाहिजे, नंतर वड्या काढून घ्यायच्या. तुम्ही पाहू शकता आता थंड झालेलं आहे आणि वडी आपली झटपट निघते. तुम्हाला एक तोडूनही दाखवणार आहे, त्याचं टेक्स्चर किती भारी आलेलं आहे पहा. अगदी तोंडात टाकताच विरघळणारी भन्नाट रेसिपी झालेली आहे. नक्की करूनच पहा आणि आवडल्यास रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा. बाय बाय मैत्रिणींनो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त खा आणि एन्जॉय करा. आपल्या सणासुदीला असं काही घरच्या घरी बनवून खाल्लं का मनाला अगदी समाधान वाटतं. कारण आपल्या हाताने बनवलेलं खाऊ घालायला गृहिणीला तेवढंच आवडतं. मुलांना अप्रतिम वाटलेली ही रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे. बाय मैत्रिणींनो, भेटूया.